श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा 2026. उद्या आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला नवीन गाडी घेताय का? थांबा. वाहन खरेदीचा हा शुभ मुहूर्त ठरेल. अधिक लाभदायी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन वाहन खरेदीपूर्वी तपासा शुभ मुहूर्त, नक्षत्र आणि तिथी जाणून घ्या. ज्योतिषीय नियम जेणेकरून मिळेल वाहन सौख्य. नवीन वाहन खरेदी करणे हे प्रत्येकांसाठी आनंदाचे आणि स्वप्नपूर्तीचे क्षण असतात. हे वाहन आपल्याला दीर्घकाळ साथ द्यावे आणि सुरक्षित प्रवास घडावा यासाठी ज्योतिषशास्त्रात काही विशेष तिथी, वार आणि नक्षत्राचा उल्लेख केला आहे. येत्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 2026 मुहूर्तावर तुम्ही गाडी खरेदीचा विचार करत असाल तर तत्पूर्वी दिलेली माहिती नक्की पहा. 1. वाहन खरेदीसाठी शुभ वार. वाहन खरेदीसाठी आठवड्यातील काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 4 दिवस वाहन खरेदीसाठी सर्वोत्तम मानले जातात. हे दिवस चंद्राच्या आणि गुरूच्या प्रभावाखाली असल्याने प्रवासात सुख मिळते. रविवार. रविवारी वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते कारण सूर्य हा ऊर्जेचा कारक आहे. 2. शुभ नक्षत्रांचा विचार. नक्षत्र हे मुहूर्ताचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खालील नक्षत्रावर वाहन खरेदी करणे फळदायी ठरते. अश्विनी, रोहिणी, पुनर्वसू, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका आणि रेवती. यापैकी पुष्य नक्षत्र हे सर्व कार्यांसाठी अमृत मानले जाते. त्यामुळे या दिवशी वाहन खरेदी करणे सर्वात उत्तम ठरते. 3. कोणत्या तिथीला प्राधान्य द्यावे? शुभ तिथी 1, 2, 5, 6, 8, 10, 11, 13 आणि 15. पौर्णिमा. या तिथींना नवीन कामाची सुरुवात करणे किंवा नवीन वस्तू घरी आणणे लाभदायक असते. वर्ज तिथी. चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी, रिक्ता तिथी या दिवशी वाहन खरेदी करणे टाळावे. तसेच अमावस्येला चुकूनही नवीन वाहन घरी आणू नये. 4. स्थिर लग्न आणि मुहूर्त. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आपण एखादी कायमस्वरूपी टिकणारी वस्तू घेतो तेव्हा स्थिर म्हणजे लग्न, वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ महत्त्वाचे असते. या काळात घेतलेली वस्तू आपल्याकडे दीर्घकाळ टिकते आणि लाभ देते. 5. राशीनुसार रंग निवडणे. केवळ मुहूर्तच नाही तर आपल्या राशीनुसार वाहनाचा रंग निवडल्यास सकारात्मकता वाढते. उदाहरणार्थ मेष राशींसाठी लाल, वृषभसाठी पांढरा किंवा निळा रंग शुभ मानला जातो. वाहन खरेदीनंतर करावयाचे काही सोपे उपाय. 1. वाहन पूजा. नवीन वाहन शोरूममधून बाहेर काढण्यापूर्वी किंवा घरी आणल्यावर त्याची विधिवत पूजा करा. 2. नारळ वाढवणे. वाहनाच्या समोर नारळ वाढून विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण करा. 3. स्वस्तिक काढावे. वाहनांच्या बोनेटवर कुंकवाने किंवा शेंदुराने स्वस्तिक काढावे जे संरक्षणाचे प्रतीक आहे. उद्या आहे गुढीपाडवा. त्या योगावर वाहन खरेदी करू शकता. गुरुवार आहे आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेला ही वाहन खरेदी लाभदायक ठरेल. वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारीव, आला चैत्र पाडवा. गुढीपाडवा जवळ आला आहे. त्यामुळे या निमित्ताने गुढी कशी उभारावी, त्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत हे जाणून घ्या. 1. पूर्वतयारी. वेल. गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान उरकून घेणे. जागा घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत जेथे बाहेरून सर्वांना दिसेल अशी उंच जागा गुढी उभारावी. अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढावी. 2. गुढी कशी तयार करावी? साहित्य आणि मांडणी. 1. काठी. एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. 2. वस्त्र. काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीची काठ असलेली साडी, खण बांधा. 3. गाठी आणि कडुलिंब. त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधा. 4. फुलांचा हार. झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. 5. तांब्या, कळश. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा
तांब्या कळश उपडा ठेवा. त्या तांब्यावर कुंकवाचे 5 बोटे स्वस्तिक काढावे. 3. गुढी उभारण्याची पद्धत. तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एका उंच ठिकाणी पाटावर किंवा अडकून किंचित कळती झुकलेली उभारावी. गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावे. 4. पूजाविधी. गंध अक्षता. गुढीला हळद कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. नैवेद्य. गुढीला गूळ खोबरे किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना काय करावी. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी. 5. विशेष परंपरा. कडुलिंबाचे सेवन. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याचे चाटण घ्यावे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. 6. गुढी उतरवण्याची वेळ. सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला हळद कुंकू वाहून आणि प्रार्थना करून ती सन्मानाने खाली उतरवावी. गुढीवरची साखर गाठी सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. यावर्षी 2026मध्ये गुढीपाडवा 19 मार्चला आहे. गुढी उभारतानाचा मुख्य मंत्र कोणता. ब्रह्मध्वज नमस्ते. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. तिथी स्थापना करताना हा श्लोक म्हणावा. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नम. नमस्ते सर्व देवांना ईप्सितार्थ प्रदायक. संकल्पाचा मंत्र. पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन हा छोटा संकल्प सोडू शकता. कडुलिंबाचा प्रसाद घेतानाचा श्लोक. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाणे आरोग्यदायी मानले जाते. तो प्रसाद ग्रहण करताना हा मंत्र म्हटला जातो. काही खास गोष्टी लक्षात ठेवा. पूजेची मांडणी. गुढी उभारलेल्या जागी छोटी रांगोळी काढून त्यावर गंध अक्षता वाहाव्यात. नैवेद्य. गुढीला गूळ खोबरे किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. वेल. शक्य असल्यास सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटाच्या आत गुढी उभारून पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. गुढीपाडव्याचे महत्त्व काय. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माला आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. त्यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाचा टाळ बांधला जातो. त्यानिमित्ताने घरासमोर फुलांची तोरणे बांधली जातात किंवा रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय. हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 ते सकाळी 8:14 आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 ते दुपारी 3:49 असेल. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 असेल. वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी. नववर्षाच्या शुभदिनी सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी उभारू आकाशी बांधून तोरण दाराशी काढू रांगोळी अंगणी हर्ष पेरू मनोमनी. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवणे शुभ असेल पहा. कशी करावी. गुढीची शास्त्रोक्त पूजा आणि गुढीपाडव्याला दारात छान आंब्याच्या पानांनी सजवलेली सुंदर भरजरी साडी नेसवलेली गुढी उभारण्यात येते. गुढीला साडी नेसवताना ती कोणत्या रंगाची असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की गुढीच्या साडीचा रंग निवडताना कोणत्या रंगाला शुभ मानतात किंवा प्राधान्य दिले पाहिजे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या सणापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. गुढीला छान पारंपरिक भरजरी साडी नेसून तिला सजून दारात उभारले जाते. गडद रंगाच्या सुंदर साडीत गुढीचे रूप देखील खुलून दिसते. मात्र शास्त्रानुसार गुढीसाठी जर तुम्ही काही विशेष
रंगांच्या साड्यांना प्राधान्य दिले तर ते अधिक शुभ मानले जाते. गुढीला तुम्ही साडी नेसवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पाहूयात गुढीला यंदा कोणत्या रंगाची साडी नेसवणे शुभ असेल. गुढीला मंगळाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे गुढीला साडी नेसवताना ती नवीनच साडी नेसवतात. साडीसोबत गुढीला खणांचा ब्लाऊज पीस सुद्धा लावतात. त्यामुळे गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी याबाबत शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. गुढीच्या साडीसाठी रंग निवडताना तो प्रसन्न असावा. रंग गडद असला तरी तो उठावदार असावा. तसेच त्या रंगाचे धार्मिक महत्त्व देखील असावे असे मानतात. लाल रंग. हिंदू धर्मात लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही धार्मिक आणि शुभ कार्यात लाल रंग वापरला जातो. नववधूसाठी देखील हा रंग शुभ मानतात. तसेच लाल रंग शौर्याचा रंग मानला जातो. त्यामुळे गुढीला लाल रंगाची साडी नेसवणे शुभ मानले जाते. केशरी. केशरी रंग हा मांगल्याचा विजयाचा रंग म्हणून मानला जातो. हिंदू धर्मात भगव्या रंगाला म्हणजेच केशरी रंगाला महत्त्वाचे स्थान आहे. गुढीपाडव्याचा सण हा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गुढीला केशरी रंगाची साडी नेसवणे शुभ मानले जाते. हिरवा रंग. हिरव्या रंगाला देखील मंगल कार्यात महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्यात हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा चुडा सुवासिनी सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान करतात. त्यामुळे गुढीला देखील या रंगाची साडी निश्चित नेसून तिचे सौंदर्य तुम्ही खुलू शकता. गुलाबी. गुलाबी रंगाचे देखील एक वेगळे वैशिष्ट्य धार्मिक कार्यात आहे. होळीच्या सणाला गुलाल लावून हा सण आनंदाने साजरा करतात. तसेच देवांना सुद्धा गुलाल लावूनच होळी खेळतात, म्हणून हा रंग शुभ मानला जातो. या रंगाची साडी सुद्धा उठावदार दिसते. त्यामुळे गुढीसाठी गुलाबी रंग तुम्ही वापरू शकता. पिवळा रंग. पिवळ्या रंगाला तेजस्वी आणि शुभ मानले जाते. हा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग हा सकारात्मकता, प्रसन्नता व ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. पिवळे पितांबर देवाला नेसवले जाते. त्यामुळे गुढीसाठी तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. गुढीसाठी कोणता रंग वापरू नये आता आपण पाहूया. गुढीपाडव्याचा सण हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीला मांगल्याचे प्रतीक मानतात. त्यामुळे गुढीसाठी नेहमी उठावदार व शुभ रंग वापरणे लाभदायक सांगितले जाते. गुढीसाठी साडी देखील पारंपरिक भरजरी निवडावी. त्यामुळे गुढी अधिक प्रसन्न आणि खुलून दिसते. मात्र गुढीला साडी नेसवताना काळ्या रंगाचा वापर कधीच करू नये असे सांगितले जाते. काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो अशी मान्यता असल्याने शुभ कार्यात हा रंग परिधान केला जात नाही. त्यामुळे हा रंग सोडता तुम्ही वरील कोणत्याही रंगापैकी रंगाची साडी गुढीला नेसू शकता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की उद्या आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय, पूजा कशी करावी, तसेच गुढीपाडव्याला नवीन गाडी खरेदी करायची असेल तर शुभ मुहूर्त कोणता हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तसेच गुढीला साडी कोणत्या रंगाची नेसवावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.